महत्वाचा मुद्दा म्हणजे तुळजापूरला आल्या आल्या मी पोलीस एसपी जे आहेत त्यांच्याशी बैठक घेतली। काही मंदिरातील पुजाऱ्यांनी आम्हाला तक्रार केली होती आणि तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा त्याची कॉपी दिली आणि पालकमंत्री म्हणून मला सुद्धा त्यांनी तक्रार अशी केली की तुळजापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात माफियांचा सुळसुळाट झालेला आहे आणि अनेक लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। अशी परिस्थिती तुळजापूर सारख्या देवस्थानमध्ये होत असेल तर अतिशय निंदनीय गोष्ट आहे। त्या गोष्टीचा निषेध करायला हवा। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा अनेक मंत्र्यांनी यावर फार तीव्र नापसंती व्यक्त केली। मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय संवेदनशील असल्या कारणाने ह्या विषयावर त्यांनी फार जातीनं लक्ष घालण्याच्या सूचना मला दिलेल्या। ह्या तुळजापूर नव्हे तर धाराशिव मधून ड्रग तस्कर जे असतील त्यांचा नायनाट करण्याची आजपासून जबाबदारी मी घेतलेली आहे। एकही ड्रग तस्कर भले कुठलाही असू द्या, त्याला कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार ना, किती मोठा असू द्या, कुठलाही राजकीय हस्तक्षेप असू द्या, त्याला जेलच्या आतमध्ये टाकल्याशिवाय प्रताप सरनाईक गप्प बसणार नाही। आणि मी तशा सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत। जर यामध्ये पोलीस इन्व्हॉल्व असतील किंवा दुसरा कोणी राजकीय पक्षाचा नेता जरी इन्व्हॉल्व असेल त्या दोघांनाही आतमध्ये टाकायला प्रताप सरनाईक कमी करणार नाही। किती आरोपी आहेत नाही, अद्यापपर्यंत मला त्यांनी माहिती मी त्या पद्धतीची घेतलेली नाहीये, परंतु एसपीना मी स्पष्टपणे सूचना दिलेली आहे की मला 72 तासामध्ये, आजपासून 72 तासामध्ये लेखी स्वरूपात सगळी माहिती हवी आहे आणि 72 तासामध्ये जे ड्रग माफिया मोकाट असतील त्यांना आतमध्ये टाकायची जबाबदारी सुद्धा त्यांनी दिलेली नाही। तर मी पोलिसांवर, स्थानिक पोलिसांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत।